लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 14 फेब्रुवारीच्या भागात पोलिसांनी गाडी अडवल्यानंतर पोलीस आता ड्रायव्हरला काच खालती घ्यायला सांगतात. तर नंदिनी बेशुद्ध असते. पोलीस तिला पाहताच प्रश्न विचारतात की मॅडम आजारी आहेत का, काय झाले यांना. आता दीपक सांगतो की सर्दी झाली, परंतु मध्येच सँडी चुकून बोलून जातो की खोकलाही आहे. इन्स्पेक्टरला थोडीशी गडबड वाटते, म्हणून इन्स्पेक्टर विचारतात की एक काय ते ठरवा. तर दीपक म्हणतो की कसं आहे ना साहेब, सर्दी आणि खोकला दोन्हीही झाले, साथ पसरली आहे ना. इन्स्पेक्टर तिथे संशय येताच आणखी प्रश्न विचारतात की मग या मॅडम एवढ्या गाढ कशा काय झोपलेत. तेव्हा दीपक त्यांना खोटं सांगतो की मी तिला कप सिरप दिलं होतं ना, त्यामुळे तिला गाढ झोप लागली आहे. आता जेवढी कारणं सांगितलेली असतात ते इन्स्पेक्टरला पडतात. इन्स्पेक्टर तेथून गाडी सोडतात. परंतु इकडे लग्नात मात्र सर्वच जण गोंधळलेले असतात. त्यात शारदाचा तर धीरच खचतो. ती जेव्हा खालती कोलमडते, मानिनी काव्या तिला येऊन पटकन सावरतात. मानिनी तिचं सांत्वन करत तिची समजूत घालते की आपल्या नंदिनीला काही होणार नाही आहे, ती लवकरात लवकर परत येईल. शारदाला सावित्रीबाईंचं बोलणं आठवतं की लग्नाचा मुहूर्त कठीण आहे. तेवढे 2-3 तास त्यांनी नंदिनीला काळजीही स्वतःची घ्यायला सांगितली होती. आता शारदा मानिनीला म्हणते की मला ना भीती वाटायला लागली आहे. सावित्रीबाईंनी जे काही सांगितलं होतं सगळं तसंच तर घडतंय. सावित्रीबाईंनी वेळ जपायला सांगितली होती, ती वेळही नाही जपता आली. आणि त्यांनी तो ताईटही जपायला सांगितला होता, तो तर खोलीत सापडला. एक एक करत सगळं कसं हातातून सुटत चाललंय असं सांगून रडत शारदा मनातली खंत व्यक्त करते. इतक्यात दौलत मामा तिथे येतात. दौलत मामांना धनंजय विचारतो की सापडली का नंदिनी. दौलत मामा खुलासा करतात की नाही ना, पार गावच्या वेशीपर्यंत जाऊन आलोय, परंतु नंदिनी कुठे भेटतच नाहीये. आता धनंजय सुद्धा धीर खचतो आणि त्याचं बापाचं काळी जाता तळवळतं. तो विक्रमला सांगतो की माझी नंदिनी अशी नाहीये, माझ्यावरती विश्वास ठेव. ती असं कोणाला काहीही न सांगता निघून जाणाऱ्यातली नाहीये. बिचारे नंदिनीचे आई बाबा आता दोघेही धीर खचलेले असतात, नुसते रडत असतात. आणि हा सगळा गोंधळ पाहून वसुआत्या मात्र हसून मजा पाहत असते. विक्रम धनंजय शारदा दोघांनाही धीर देतो. त्यांचे सांत्वन करत म्हणतो की आम्हाला नंदिनी कशी आहे ते माहिती आहे, आम्ही नंदिनीबद्दल असा वाईट विचार नाही करणार. तर मानिनीला जीवाचीही काळजी वाटते. तेव्हा युगला ती फोन करून बघायला सांगते. आता जीवाचा फोन तर काव्याकडे असतो. काव्या खूपच घाबरते आणि विचारात पडते की आता कसं सांगू घरच्यांना, जीवाचा फोन माझ्याकडे आहे ते. आता सर्वांच्या जीवाला नुसता घोर लागलेला असतो. आजी खूप चिडते. आजी शारदावरती ओरडते की हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे. तुझ्या थोरल्या मुलीचं लग्न होतं ना, मग तू तर किती लक्ष द्यायला हवं होतंस, परंतु तुम्ही नट्टापट्टा करण्यातच व्यस्त होतात. आता बसा हातावर हात धरून. तेव्हा शारदा आणखीनच रडायला लागते. काव्या तिला कसं बसं तरी सावरते. वैतागलेली आजी पुन्हा आरडाओरडा करायला लागते की गेले 1 तास झाला ही मुलगी गायब आहे, गेली तरी कुठे असावी. या पोरीने ना आम्हा सगळ्यांना नुसती लाज आणून सोडली आहे. आता पार्थला आजींचं ते बोलणं सहनच होत नाही. नंदिनीची ढाल बनून तिच्यावरती पूर्ण विश्वास दाखवत पार्थ म्हणतो की नंदिनी अशा नाही आहेत, माझा त्यांच्यावरती विश्वास आहे, त्या नक्की परत येतील. इकडे नंदिनीला घेऊन जात असता सँडीच्या आत्ता कुठे जीवात जीव येतो. घाबरलेला सँडी दीपकला सांगतो की मला तर वाटलं तो इन्स्पेक्टर आता थर्मामीटर घेऊन येतो की काय ताप चेक करायला. तेव्हा दीपक म्हणतो की एवढी काळजी करायची गरज नाही आहे आपल्याला. आता काळजीत पडावं लागेल ते नंदिनीच्या त्या पार्थला. परंतु आता एक शेवटचा घाव घालण्याची वेळ आली आहे. मी असा व्हिडिओ त्या पार्थला पाठवणार आहे ना की सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरेल. सँडी विचारतो की म्हणजे. तर दीपकने तो खोटा व्हिडिओ आता नंदिनीचा बनवलेला असतो आणि तो नंदिनीकडे पाहत म्हणतो की नंदिनी, अगं हा व्हिडिओ मी आता तुझ्या बाबाला आणि तुझ्या पार्थला पाठवणार आहे आणि तो व्हिडिओ एकदा का सर्वांनी बघितला का तुझं लग्न जिथल्या तिथे मोडेल. दीपक गाडीत बसूनच आता व्हिडिओ पार्थच्या फोनवरती सेंड करतो. तर तिकडे जेव्हा पार्थ आपला मोबाईल चेक करतो, तो सर्वांसमोर खुलासा करतो की नंदिनीच्या फोनवरून एक व्हिडिओ आलाय. सर्वच जण धक्क्याने पार्थकडेच पाहायला लागतात. तर सँडी दीपकला विचारतो की तुला एवढी खात्री आहे लग्न मोडेलच म्हणून. तर दीपक म्हणतो की अरे सँडी, हा फक्त व्हिडिओ नाही आहे,
तर हा खूपच मोठा धमाका आहे. दीपक मुद्दाम नंदिनीवरती सूड उगवतो, तिला गायब करतो आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर तो नंदिनीशी बोलतो की आता तिथे खूपच मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. नंदिनी, ज्या पार्थसाठी तू माझ्या कानाखाली मारली होतीस, ज्या पार्थसाठी तू मला नाकारलं होतंस ना, आज तोच पार्थ ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुला नाकारेल आणि पार्थ त्याच्या घरचे तुझ्यासोबतचं हे लग्न कायमचं मोडून टाकतील. तर धनंजय देखील इकडे सांगतो की माझ्याही फोनवरती एक मेसेज आलाय. तर काव्य म्हणते की बाबा ताईचाच आहे. जेव्हा पार्थ धनंजय दोघे आता मोबाईलमध्ये नंदिनीचा तो व्हिडिओ चालू करतात तेव्हा खरोखरच सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण दीपकने तो खोटा व्हिडिओ तयार केलेला असतो. तर नंदिनी त्या व्हिडिओमध्ये म्हणते की सॉरी बाबा, सॉरी पार्थ, मी तुम्हाला काहीही न कळवता तशीच त्या मंडपातून निघून आले. खरं तर मला हे लग्न करायचंच नाही आहे. पार्थ, मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगते की हे लग्न मी माझ्या मनाविरुद्ध करत होते, कारण माझं दुसऱ्याच एका मुलावरती प्रेम आहे, असं त्या व्हिडिओतून नंदिनीने सांगताच सर्वच जण खूपच मोठ्या धक्क्यात असतात. माझं दुसऱ्या एका मुलीवरती प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे. मी नेहमी म्हणते ना की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवंय. हे बघा, मी तुमच्यावरती प्रेमच करत नाही, मला तुमच्याशी लग्न करायचंच नाही आहे. ही गोष्ट मी बाबांना नव्हते सांगू शकत आणि पार्थ, ही गोष्ट तुम्हाला सांगून मला माझ्या बाबांची बदनामीही करायची नव्हती. मला खरंच कळत नव्हतं की मी पुढे नक्की काय करू. परंतु जेव्हा मी गौरीहार पुजायला बसले ना, तेव्हा माझं पक्कं झालं. मी तुम्हाला नेहमी म्हणते ना की दोन प्रेम करणारे जीव एकमेकांना पूर्ण करतात. मला माझ्या मनाविरुद्ध लग्न करायचंच नव्हतं पार्थ, आणि माझं तुमच्यावरती प्रेमच नाही आहे तर मी लग्न का करायचं. जर मी तुमच्यासोबत लग्न केलं असतं ना, तर एक नाही तर 3-3 जीव त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं आणि मला हे अजिबातच घडू द्यायचं नव्हतं पार्थ. मला कळतही नव्हतं की मी कोणाशी कसं बोलू या विषयावर. मग मी निर्णय स्वतःच घेतला. पार्थ, मला माहिती आहे की तुम्ही दुखावले जाल, परंतु प्लीज मला माफ करा आणि एखादी छानशी तुमच्यावरती प्रेम करणारी मुलगी बघून तुम्ही तिच्याशी लग्न करा, असं नंदिनीने त्या व्हिडिओतून सांगितलेलं असतं खरं. परंतु हा खोटा व्हिडिओ दीपक वसुंत आत्याने बनवलेला असतो. नंदिनीला बिचारीला तर त्याबद्दल काही माहितीही नसतं आणि सर्वच जर खरोखर त्या व्हिडिओवरती विश्वास ठेवून खूपच मोठ्या धक्क्यात असतात. तर पुढे पार्थ व्हिडिओ चालूच ठेवतो. तर त्यामध्ये असतं की आई बाबा, हे बघा प्लीज मला माफ करा. मी समोरासमोर येऊन हे सगळं तुम्हाला नाही सांगू शकले. आजपर्यंत मी खूप समंजसपणा दाखवला. मी तुमचं आजपर्यंत प्रत्येक गोष्ट ऐकत आले. बस हा एकच निर्णय मला माझ्या मर्जीने घेऊ द्यात प्लीज आई बाबा. हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत माझं आणि त्या मुलाचं लग्नही झालेलं असेल. मी फक्त तुम्हाला ही व्हिडिओ पाठवते कारण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मला शोधत बसण्याचा प्रयत्नही करू नका. तेव्हा तिथे पार्थ तर आता घळाघळा रडायलाच लागतो. सर्वांनाच खूपच मोठा धक्का बसलेला असतो की नंदिनी असं कसं काय वागू शकते. परंतु बिचाऱ्या नंदिनीला सुद्धा याबद्दल काहीच माहिती नसतं. हा डाव असतो तो वसु आत्या दीपकचा. व्हिडिओ पाहतात धनंजय आता खालती कोसळतो. काव्या, शारदा दोघी आता पटकन त्याला सावरतात. तर धनंजयची तब्येत आता बिघडत चाललेली असते. परंतु नंदिनीच्या या पाठवलेल्या व्हिडिओने खूपच मोठा तमाशा निर्माण होतो. कारण गावातील लोक आता नको ती चर्चा करायला सुरुवात करतात. नुसतं चर्चेनं उधाण आलेलं असतं. काही बायका तिथे आता विचारतात की म्हणजे तुमची मुलगी पळून गेली. तेव्हा काही माणसंही आता त्यांच्यावरती चिखलफेक करत म्हणायला लागतात की अरे पळून जायचंच होतं तर आईबापाला आधी हे सांगायचं ना. जाता जाता आईबापाच्या तोंडाला काळं फासून गेली. आता तिथे गावातली लोक नको ती चर्चा करायला लागतात, नको त्या विषयाला फाटे फोडतात आणि हे सगळं आता धनंजयचं खूपच जिवारी लागतं. परंतु वसु आत्या मात्र हसून मजा पाहत असते. तर तिथल्याच एक काकू या सगळ्याचं खापर धनंजय शारदावरती फोडत म्हणतात की या शहरातल्या लोकांना ना काही कळतच नाही. नुसतं मुलींना डोक्यावर चढवून ठेवतात. मग काय, मग त्या मुलींना ना काही संस्कार ना आईबापाची काळजी, बेतालच वागतात ना. पुन्हा एक काकू धनंजय शारदावरती चिखलफेक करत म्हणायला लागतात, यांची मुलगी तर खाली मुंडी आणि पाताळधुंडी निघाली की. आता धनंजयचा राग अनावर होतो.
आणि तो ताडकन उठून त्यांना सडेतोड उत्तर देतो की अहो काय बोलताय तुम्ही, माझ्या नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे. माझी नंदिनी अशी चूक करूच शकत नाही. माझ्या नंदिनीवरती मी माझे संस्कार घातले आहेत. तर गावातील लोक उलट धनंजयला चुकीचं ठरवतात. ते म्हणतात की अहो तोंड बंदच ठेवा तुम्ही. आता पोरीच्या हातनं चूक झाली म्हटल्यानंतर तुम्ही लगेच तिची बाजू घेऊन बोलताय. तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच पाहिलं ना की तुमच्या मुलीने नक्की काय दिवे लावले ते. तेव्हा धनंजयला ते बोलणं आता सहन होत नाही. तो त्यांच्यावरती खेकसतो की तोंड सांभाळून बोला तुम्ही. तर ते काका उलट धनंजयला म्हणतात की काय तोंड सांभाळून बोलायचं आहे. तर ते काका आजीवरतीच खेकसतात की आजी येता जाता सतत माझ्या मुलाला टोचून बोलत असतात ना तुम्ही, परंतु बघताय ना तुमच्या नातीने नक्की काय दिवे लावले ते. तेव्हा आजी शारदावरती ओरडते की शारदा अगं याबद्दल तुला खरंच काही माहिती नव्हतं. तेव्हा शारदा वैतागून म्हणते की मला खरंच माहिती नव्हतं, परंतु एक गोष्ट नक्की आहे की माझा या व्हिडिओवरती अजिबातच विश्वास नाही आहे. धनंजय शारदा दोघेही त्यांच्या संस्कारावरती ठाम असतात की आमची नंदिनी चूक करणाऱ्यातली नाहीच आहे. आता मुद्दाम वसवात पुढे येते आणि धनंजय शारदाला गृहीत धरत म्हणते की अरे काय विश्वास ठेवताय तुम्ही. तिने स्वतः सांगितलंय ना की माझं पार्थवरती प्रेम नाहीच आहे. मला मनाविरुद्ध लग्न करायचंच नाही आहे. मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार आहे. आणि एवढंच नाही तर नाटकी वसवात्या तिथे मानिनी विक्रमला सुद्धा गृहीत धरते आणि त्यांना मुद्दाम विचारायला लागते की विक्रम मानिनी पाहताय ना तुमच्या डोळ्यांनी की तुम्ही पार्थसाठी जी मुलगी निवडली ती इतकी निर्लज्ज आणि नालायक निघाली की ती दुसऱ्यासोबत पळून गेली. आणि या असल्या नालायक मुलीसाठी तुम्ही माझ्या रम्याला नाकारलत. सगळं करून सवरून नामानिराळी राहिलेली वसवात्या उलट धनंजय शारदा विक्रम मानिनी यांनाच खडसावून विचारायला लागते. पुढे ती म्हणते की तिने जाताना ना तिच्या आईबापाची पर्वा केली ना पारची. अरे तिच्या मागे तिच्या लग्नाचे 2 बहिणी आहेत. तिने त्यांचीही पर्वा नाही केली. आपल्या घराण्याची इज्जत चव्हाट्यावरती येईल याचाही तिने विचार नाही केला. आणि तिला एवढंच जर पळून जायचं होतं ना तर तिकडूनच जायचं ना पळून. इथे गावात कशाला आली. इथे गावात येऊन आपल्या सगळ्यांचा तमाशा बनवून तिला पळून जायची काय गरज होती. असं वसवात्या तिथे मुद्दाम बोलायला सुरुवात करते. नंदिनीला पळून जायचं होतं ती गेली पळून, परंतु इथे गावात आमच्या आबरूचे धिंडवडे निघतायत असं वसवात्याने म्हणताच तो धक्का धनंजयला सहनच होत नाही आणि त्याला त्याचा बीपीचा त्रास उद्भवतो. तो खाली कोसळतो. सर्वजण त्याला सावरण्यासाठी धावतात. तर काव्या त्याला सांगत असते की बाबा सगळं ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. धनंजयची अवस्था पाहता त्याच्या दोन्ही मुलींच्या शारदाच्या काळजाचा आता ठोकाच चुकतो. तर विक्रम पटकन पाणी घेऊन येतो. तो धनंजयला पाणी पाजतो आणि त्याचं सांत्वन करत त्याला धीर देतो की अरे होईल सगळं ठीक. तेव्हा धनंजय आता लहान मुलांसारखं ढसाढसा रडायला लागतो आणि तो विक्रमला म्हणतो की अरे कसं ठीक होईल सगळं. आमच्या मुलीचं लग्न म्हणून आम्ही ते लग्न थाटात करण्यासाठी इथे गावात आलो होतो. सगळं कसं सुरळीत चालू होतं ना रे विक्रम. आपण एवढे सगळे कार्यक्रम आनंदात पार पाडले. संगीत म्हणू नको, हळद म्हणू नको आणि आज लग्नाच्या दिवशी हा व्हिडिओ आला आणि सगळं संपलं. अरे माझी नंदिनी अशी नाही आहे विक्रम असं म्हणत तो आता खळखळा रडायलाच लागतो. अरे आम्ही तिला लहानाची मोठी केली आहे. आमचे संस्कार आहेत तिच्यावरती आणि आम्ही तिला चांगलं ओळखतो विक्रम. आमच्या नंदिनीवरती आमचा पूर्ण विश्वास आहे विक्रम. ती असं काहीही करणार नाही की ज्यामुळे आमच्या घराण्याची नाचक्की होईल. आता एवढं सगळं घडूनही वसवात्याचा प्लॅन काही फत्ते होतच नसतो, कारण शारदा धनंजय यांच्यासोबत विक्रम मानिनीचा सुद्धा नंदिनीवरती तितकाच विश्वास असतो. धनंजयने ओरडून तिथे सगळ्यांना सांगितलेलं असतं की हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे, नाही आहे माझा विश्वास यावरती. तेव्हा वसवात्या मुद्दामच विचारायला सुरुवात करते की हा व्हिडिओ खोटा कसा असेल. नंदिनीने स्पष्टपणे त्यात सगळं सांगितलंय ना. तरीही शारदा म्हणते की वसुताई हा व्हिडिओ खोटाच आहे. आमच्या नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे. काव्या आरू दोघेही आता त्यांच्या आईबाबांना सावरण्याचा, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात. काव्यात ते तिच्या आईला समजावत सांगते, आई अगं लोकांच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नको. आपल्याला माहिती आहे ना आपली ताई कशी आहे, आपली ताई किती समजूतदार आहे. तर काव्या पटकन उठते आणि पार्थकडे जाते
पार्थ समोर चक्क हात जोडत पार्थला विनंती करते की तुम्ही या सगळ्यांवरती विश्वास ठेवू नका. तुम्हालाही माहिती आहे ना की माझी ताई कशी आहे, ती असं चुकीचं नाही वागू शकणार. हा व्हिडिओ खरंच खोटा आहे. तेव्हा आरूही उठते. आरूही हात जोडत पार्थला म्हणते की जिजू, आम्हा तिघी बहिणींमध्ये जर जास्त समजूतदार कोण असेल तर ती आमची ताई आहे. तिच्यावरती प्लीज तुम्हीही विश्वास ठेवा. दोघेही पार्थला विनंती करत असतात. बिचारा पार्थ तर आता अडचणीत सापडतो की नक्की काय खरं आहे काय खोटं आहे याचं काही त्याला मागमूसच लागत नसतो. आता गावातील लोक त्यांच्यावरती खूपच चिडतात आणि खडसावून ते धनंजय, शारदा, मानिनी यांना सगळ्यांना जाब विचारायला लागतात की तुम्ही म्हणताय की हा व्हिडिओ खोटा आहे, परंतु कसा विश्वास ठेवायचा आम्ही आता तुमच्यावरती? तुमच्यामुळे ना आमच्या सगळ्या गावाची आबरू वेशीला टांगली आहे. तेव्हा तिथे लगेचच वसुआत्या पुढाकार घेते आणि ती म्हणते की अहो तुम्ही प्लीज शांत व्हा. यामध्ये त्रास काय फक्त त्यांनाच होत नाही आहे, तर त्रास माझ्या माणसांना, माझ्या पार्थला, विक्रमला, वहिनीला सुद्धा त्रास होतोय. अहो आमचा पार्थ तर खूपच समजूतदार आहे. जेव्हा आई वडिलांनी या मुलीसोबत लग्न ठरवलं ना, तर मुलगी दाखवली, हू का चू न करता त्याने त्या लग्नाला लगेच होकारही दिला. अहो आमच्या पार्थने त्या मुलीसाठी आजपर्यंत काय काय नाही केलंय. तो ना अगदी तिच्यामध्ये गुंतत गेला. अहो इतकंच काय, तर त्या मुलीसाठी एवढं सगळं केलं. इथे आल्यानंतर त्या मुलीच्या नावाची मेहंदी आपल्या हातावरती काढली आणि त्या मुलीने माझ्या पार्थची पर्वा न करता कायमची निघूनच गेली. वसू आता सगळं करून सवरून नामानिराळे तर राहिलेले असते, परंतु आता मुद्दाम मोठा तमाशा निर्माण करत, कांगावा करत ती नंदिनी कशी चुकीची आहे हे गाववाल्यांना दाखवून देण्याचा प्रयत्नात असते. वसुआत्या एवढं सगळं बोलून धनंजय शारदाचा अपमान करून शांत बसत नाही, तर त्यांना खडसावून जाबही विचारायला लागते की आमच्या पार्थची अवस्था बघताय ना तुम्ही, या सगळ्याला तुमची ती मुलगी जबाबदार आहे. ती तर पळून निघून गेली, परंतु आता याची भरपाई कोण करणार आहे सांगा ना. काव्या तर आता डोक्यालाच हात लावते. आता माझ्या पार्थची कोण लग्न करेल असं वसुआत्या रडण्याची नाटकं करत जेव्हा म्हणते, तर पार्थ उलट तिलाच हादरवून सोडतो. कारण पार्थ नंदिनीची साथ देतो. तो म्हणतो की नंदिनी अशी वागणाऱ्यातली नाही आहे, माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि आत्या, टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे ना की AI ने असला व्हिडिओ कितीही बनवू शकतो आपण. तेव्हा गावातील काकू उलट पार्थवरती खेकसतात की त्या व्हिडिओचं आम्हाला काही सांगू नका. परंतु ती व्हिडिओ समोर आल्यानंतर एवढंच दिसतंय की नंदिनी त्यामध्ये बोलतीये, अरे पार्थ आता तरी डोळे उघड, या लोकांनी तुझ्या डोळ्यात धूळ फेकली आहे. तेव्हा मानिनी त्या काकूंना समजावते की ताई असं काहीही नाही आहे, म्हणजे जे घडलंय ते खूप वाईटच आहे, परंतु त्यात मध्ये नेमकं खरं काय खोटं काय हे अजूनही कोणाला कळत नाही आहे. मला ना आता फक्त एवढंच दिसतंय की माझ्या लेकाचं पार्थचं लग्न होतं आणि आता भलतंच काहीतरी घडून बसलंय. मानिनी सगळ्यांसमोर असं जरी बोलत असली तरी मनातही तिच्या नंदिनीवरती तेवढाच विश्वास असतो. तर कारस्थानी वसुआत्या मनोमन विचार करते की चला, एक एक माणसं अशीच बिथरली पाहिजे. सगळेच जण एक एक करून असे बिथरवून सोडते ना की शेवटी माझं जे प्यादा आहे रम्या, मी तिला पुढे करते. मग काय, पार्थ आणि रम्याचं लग्न लागेल असं वसुआत्या पूर्ण न होणारं स्वप्न पाहत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात. पार्थने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. दौलत मामाला तो म्हणतो की चला आत्ताच्या आता आपण पोलिसांची मदत घेऊयात आणि नंदिनीला शोधून काढूयात. तेव्हा गाववाले पार्थला अडवतात. तर इकडे नंदिनी जेव्हा शुद्धीत येते तेव्हा नंदिनीला मोठा धक्काच बसतो. ती विचारते की कोण आहात तुम्ही. तेव्हा दीपक आपल्या खोट्या दाढी मिशा जेव्हा बाजूला करतो, नंदिनीच्या पायाखालची जमीनच हादरते आणि दीपक तिथे म्हणतो की पार्थचं लग्न तर तिथे आता मोडलं असेल, परंतु मी आहे ना तुझ्याशी लग्न करायला. तेव्हा नंदिनीचा सगळा प्रकार लक्षात येतो. तर इकडे पार्थ मात्र खूपच चावताळून उठतो आणि जे गाववाले त्याची अडवणूक करत असतात तो विक्रमला सांगतो की लग्न होणार तेही नंदिनीशीच. आता मी बघतो की मला कोण अडवतंय ते. परंतु इतक्यातच तिथे आता अनिरुद्धची मालिकेत धूमधडाक्यात एंट्री झाली.